हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाचं पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे आणि आत्ता माझ्यासोबत दोन मित्र आहेत ज्यांची मैत्री सेटवर झाली असं आपण म्हणूया. सो सक्षम आणि गौरव आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. राजश्री, थँक्यू दर्शना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एकदम हँडसम दिसताय दोघं जण आज. नाईट शूट केलं ना मी 20 दिवस, त्यामुळे आम्ही हँडसम झालो आहे नाईट शूट करून. हो, आम्हाला 20 दिवस पळवलं आहे खूप आणि त्यामुळे आम्ही मग हँडसम झालो. मग त्यामुळे आमची दोस्ती पण झाली की यार रजिया फस गई गुंडू मी. सक्षम कसं आहेस आणि छान दिसतोय. थँक्यू सो मच. आणि जसं गौरव म्हणाला तसंच आम्ही भेटलो तेव्हा आम्ही असेच की आता काम करायचं म्हणून आम्ही जलप होत होतो, पण शूटिंगच्या प्रोसेसमध्ये आमची खऱ्या अर्थाने इतकी छान मैत्री झाली आणि आम्ही लाईक हो ना ब्रो ब्रो नाही, पण मला असं वाटलं की सक्षमसोबत म्हणजे मी तर त्याचं हसून किंवा भेटून हसून स्वागत करणार होतो किंवा असं करणार होतं सगळ्या गोष्टी, पण म्हटलं किती जेल वेल किती नाही मला काय कल्पना नाही. म्हटलं आपण आपला हिरो आहे, म्हटलं आपण त्याला तिकीट काढून बघितलेला आहे तर जो आपला हिरो आहे, सो आपण त्याला तशा पद्धतीने ग्रीट करूया. पण झालं तो तसं काही अजिबात त्यानं असं दाखवलेलं आहे की मी सक्षम कुलकर्णी आहे किंवा मी ह्या सिनेमात कामं केली किंवा तसं काम केलेलं आहे, काही नाही. तो अगदी साधा नॉर्मल पहिला सिनेमा आहे तसा भेटला आणि आम्ही एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतोय असं मी भेटलो आणि आम्ही दोघांनी खूप धमाल केली सेटवरती. मगाशी स्टेजवर जेव्हा गौरव बोलला ना की पक पक पकाक हा त्याचा चित्रपट मी तिकीट काढून बघितला होता. खरं तर इतक्या मोठ्या मंचावर बोलणं सुद्धा करेज लागतं. सक्षम तुला किती नाही, ऑब्व्हियसली नाही. मला असं वाटतं की म्हणजे हे गौरवचा खरं तर मोठेपण आहे, कारण की आत्ता तो ज्या त्याच्या करिअरच्या स्टेजवरती आहे, मला त्याच्याबद्दल खूप प्राऊड वाटतं की त्याच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. सो त्याच्यासाठी मला स्वतःला खूप लकी समजतो की मला त्याच्याबरोबर काम करा. तो त्याच्या मनाचा मोठेपण आहे की जे तो एवढ्या मोठ्या मंचावरती सगळ्यांसमोर म्हणाला. पण मला गौरवबद्दल सगळ्याच त्याच्या क्वालिटीज आवडल्या, पण एक त्याची सगळ्यात जास्त क्वालिटी अशी आवडली की तो कोणाला मागे सोडत नाही. तो जर पुढे चालला आहे तो त्याच्याबरोबरच्या सगळ्या लोकांना पुढे घेऊन जातो. ही मला त्याची सगळ्यात मोठी क्वालिटी वाटते आणि मला असं वाटतं की तुझ्याबरोबर अजून खूप सिनेमांमध्ये काम करावं. पोस्टर रिलीज झालंय गौरव, तुझ्या हातामध्ये पोस्टर सुद्धा आहे चित्रपटाचं. छान येते. काय आहे पण नेमकं अल्ल्याड पल्ल्याड काय घडतंय इकडे? हां, तर त्यासाठी आपल्याला सिनेमा येईपर्यंत वाट बघायला लागेल, कारण हीच खरी गंमत आहे. हा नाव आहे ना, हे नावच सिनेमा आहे, अख्खा सिनेमा आहे. सो आणि हे सगळं दिसतंय तर त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल, कारण मला असं वाटतं लवकरच सिनेमा रिलीजवर येणार आहे. आणि अल्ल्याड पल्ल्याड आम्ही जेव्हा गोष्ट ऐकली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने ती बनवणार आहोत किंवा असं आमचं विजन आहे, तर म्हटलं करायला पाहिजे. कारण असं म्हणणार नाही, खूपच छान फिल्म होईल ही आणि सगळे प्रेक्षक खूप जास्त एन्जॉय करतील. भूताचा सिनेमा कसा असायला पाहिजे, तर आपल्याला असं वाटतं की भूत आणि सगळं ते सगळं ह्या सिनेमामध्ये सगळं आर्ट ते सगळं ह्या सिनेमामध्ये आहे सगळं. पण तुम्ही दोघांनी सुद्धा कॉमेडी जॉनरमध्ये काम केलेलं आहे आणि तुफान तुमचं टायमिंग आहे. अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचा सिरियस हॉरर पिक्चर येतो तेव्हा कलाकार म्हणून नेमकं काय विचार येतो? असं कुठेतरी होतं का की कधी आपण एवढ्या वर्ष हे काम केलं आहे तर आपल्याला ऑडियन्स याच्यात एक्सेप्ट करेल का, हा विचार होता? नाही, तो आय थिंक प्रत्येक आर्टिस्टमध्ये तो विचार येतोच, कारण की आर्टिस्ट नेहमी स्वतःला चॅलेंज करायला बघत असतो. एका पठडीच्या भूमिका त्याला सातत्याने करणं आर्टिस्ट म्हणून त्याला ते आवडत नसतं. सो एखादा असा वेगळा जॉनर पटकन समोर आला की आपण आपोआप एक्साईट होतोच. आणि जेव्हा जसं गौरव म्हणाला, आम्ही जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा ती स्टोरी आपण म्हणू ना की हॉरर जरी मेन जॉनर असला तरी आपल्या फिल्ममध्ये सगळ्या पद्धतीच्या जॉनर्सला थोडं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मला असं वाटतं की ही कम्प्लिटली फॅमिली एंटरटेनर फिल्म अशी सगळ्या प्रेक्षकांसमोर येईल. आणि एकतर सगळं ते रात्रीचं कोकण हे मेन लोकेशन आमचं असल्यामुळे आणि आमचे DOP योगेश कोळी सर आणि आमचा आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे यांनी अफलातून पद्धतीने प्रत्येक फ्रेम सजवून ती हे सगळं केलं. म्हणजे आम्ही म्हणतोय सजवून, प्रेक्षकांना नक्कीच भीतीदायक आणि प्रचंड भीतीदायक वाटेल अशी माझी खात्री आहे. पण सगळेजण म्हणत होते की तू गोव्याला गेलास शूटिंग नंतर. काय सीन आहे यार गौरव, म्हणजे इथे एवढी धमाल झाली मग अशी तुझ्या गोवा टॉपिकवरनं, हास्य जत्रेमध्ये अपमान आणि इकडे गोवा. काय आहे नेमकं? मी काय केलं, मी शूट संपलं, मी कुडाळला होतो, म्हटलं 2 दिवस गोव्याला जाऊन येऊ, एवढंच झालं. त्याच्या पलीकडे मी काहीच केलं नाहीये. काय नाही, अरे हम तो ऐसे भी क्या बोले बस नाम भी कैसे नाही गोव्याला गेलो, मजा केली आणि ते फक्त दिलच्या आताची एक रील करायची होती आपल्याला, ती बघितली असेल तुम्ही, तर त्या रीलसाठी फक्त मी गोव्याला गेलो आणि त्या मी 2 मित्र शशी आणि राकेश आम्ही गेलो, आम्ही ती रील गेली आणि म्हणजे आता म्हटलं चला आता कुडाळपर्यंत आलो तर तासभर थोडं पुढे आहे तर जाऊन येऊ, 2 दिवस मजा करून येऊ.
मजा मस्ती केली आणि परत मुंबईला. हॉरर सिनेमा आहे हा, पण अल्लड पल्लडच्या सेटवर नेमकं काय असायचं? तुम्ही दोघं तर होतात, इतरही कलाकार आहेत ज्यांची धमाल आम्ही बघितली स्टेजवर. काय असायचं नेमकं सेट? नाही, आमच्या सेटवरती म्हणजे आता मला अजून माहिती नाही आहे की आम्ही ते नाव रिव्हील करू शकतो की नाही, कारण आत्ता इट्स व्हेरी सून. पण आपल्या सिनेमामध्ये खूप सिनियर ॲक्टर आहेत. ते ह्या आपल्या सिनेमामध्ये त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांच्याबरोबर आमची एवढी चांगली मैत्री झाली ना की आमच्या एवढ्या गप्पा व्हायच्या. राईट फ्रॉम त्यांचे जुने सिनेमे, त्यांची नाटकं, सगळ्याबद्दल आमच्या एवढ्या चर्चा व्हायच्या. सो सेटवरती कधीच आमचं असं वृक्ष वातावरण नसायचं. इट वॉज ऑलवेज प्लेफुल, धमाल धमाल धमाल. गौरव, काय करायचं सेटवर कामापण? काय कामच करायचो, कारण काय ना उन्हा मी नाही खेळलो नाही, कारण आम्हाला वेळच मिळायचा नाही. आम्ही एकतर सकाळी 6ला पॅकअप झालं की आम्ही 7-8ला पोचायचो आणि जे आम्ही झोपायचो संध्याकाळी 4ला उठायचो. परत कॉल टाईम 7चा होता, कारण ते शूटच तशा पद्धतीचं होतं. त्यामुळे कधी वेळ मिळाला नाही. एकदा तर किती असं हेक्टिक शेड्यूल झालं होतं, रोज व्हायचं असं. पहिले 5-6 दिवस गंमत वाटली, पण नंतर नाईट आणि सगळं शेड्यूल बिघडलं होतं. त्यामुळे मजा करायला काय ना, मजा करायला फक्त हा माणूस होता, जे आम्ही खूप मजा करायचो. आणि मग एकदा आम्हाला असाच थोडासा गॅप मिळालेला, मग आम्ही देवगड बीचला गेलो होतो. मग तो देवगड बीच बघितला, म्हटलं चल जरा आलो तर जाऊन बघून ते येऊया. पण ह्या सिनेमामध्ये आम्हाला ना तशी मजा मस्ती आपण करतो सेटवरती तशी करायला फार केली आम्ही, पण काम जास्त करायला मिळालं, कारण ते एकटिक काम होतं. सिनेमा संपवायचा होता लवकरात लवकर, तो चांगल्या पद्धतीने. आणि बाकी सगळे क्रू मेंबर्स आपले लाईटवाले असतील, स्पॉट दादा असतील, सगळे त्याने बिचारे इतके भयानक कामं करत होते ना. त्यामुळे आणि घाई झाली सगळी, वेळ नाही मिळाला प्रत्येकाला, डेट्स कमी होत्या, बाकीच्यांचं कामं होते आणि मला गोव्याला जायचं होतं. पण आता ना, जसं तुम्ही आता मैत्री झाली, नवी ही मैत्री आहे असं आपण म्हणूया. अल्लड पल्लडच्या सेटवर तुम्हाला कळलेले एकमेकांचे सिक्रेट मला सांगा. तुम्हाला गौरवचं सिक्रेट सांग. गौरव, सक्षमचं काय सिक्रेट कळले? आणि तू जरा पुढे ये, मला टेन्शन आहे, तू मागे जा. बोलत. मला त्याच्याबद्दल सिक्रेट ही गोष्ट कळली की मला त्याचे 2 जे त्याचे अत्यंत जवळचे मित्र आहेत ह्यांना मला भेटता आलं. जसं तो मगाशी म्हणला, शशी आणि राकेश, हे दोघं आम्हाला आवर्जून भेटायला आले होते. आणि जशी त्यांची एवढी वर्षांपासूनची मैत्री आहे, त्या मैत्रीतला मी अनुभवू शकलो, हे आय थिंक वॉज द बिगेस्ट सिक्रेट फॉर मी. कारण की आपण आपल्या पर्सनल लाईफ जनरली लोकांसमोर येऊ देत नाही, पण गौरवचे हे 2 खूप त्याचे जिवलग मित्र मला भेटता आलं त्यांना. सो मला असं वाटतं की ही त्याची सिक्रेट मला खूप आवडली. गौरवला काय सक्षमचं सिक्रेट कळलं? हा तर पहिली गोष्ट खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे. ॲटिट्यूड किंवा आपल्याला माज म्हणतात ना शब्द वगैरे, तर मी ह्या माणसाकरता माझ्यासमोर तरी तो लागू होणार नाही. ह्याच्या पुढे जरी कोणी बोललं किंवा मागे जरी बोललं नंतर, कारण मी राहिलो 15 दिवस 18 दिवस एखाद्या व्यक्तीसोबत खूप झाले मला असं वाटतं. आणि मुलं म्हणून तर ते खूप जास्त झाले. तर तो एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची पाठी पुसलेली आहे. हा नवीन काम शोधत असतो आणि नवीन लोक जोडत असतो. तो आमच्यात जेल झाला, आमच्यासोबत आला, त्यानं तर माझ्या मित्राचं किंवा माझं कौतुक केलं असं, पण आम्हाला त्याचं कौतुक आहे. मी आत्ता इथंच बोलतो की तो मिक्स झाला आमच्याशी. मग आम्ही आता जेव्हा फिरायला गेलो तेव्हा फोन केले, मला पण यायचं होतं, पण मला जर घरी काम निघालं. त्याला नाही नेलं गोव्याला? नाही, त्याला विचारलं होतं, त्याचं काम होतं विचारायचं. त्याला जसं फोर्स नाही केलं, 1-2दा विचारलं, पण त्याने आम्हाला घरी इन्व्हाइट केलं. की एक त्याला असं वाटलं की आपण गौरवला, राकेशला, शशीला घरी इन्व्हाइट केलं पाहिजे, मला इन्व्हाइट केलं पाहिजे. मला म्हणाला जेव्हा कधी पुण्याला येशील मला फोन करायचा, माझ्या घरी यायचं, तू माझ्या घरी आला पाहिजेस. इथपर्यंत त्याला मी वाटलो. तर मला असं वाटतं की हे त्याचं वाटणं आहे मला कायम टिकवायचं आहे. कारण उगाच असं नाही की बाबा चला सक्षम आपल्यापेक्षा चांगला नट आहे, मोठ्या मोठ्या सिनेमात काम केलं म्हणून मैत्री तशी मैत्री केली नाही. मला असं वाटलं माझा भाऊ आहे, मी मैत्री केली. क्या बात आहे, खूप मस्त. मला आवडलं. मला वाटलं माझा भाऊ आहे म्हणून मैत्री आहे. खूप कमाल. आणि अल्लड पल्लडच्या निमित्ताने ऑब्व्हियसली यापुढे सुद्धा गप्पा होत राहणार. पण तुला प्रश्न विचारल्याशिवाय इंटरव्ह्यू नाही संपवू शकत मी. गौरव, म्हणजे लोक कमेंट करतील, प्रेक्षक, तुझे कुठे आहेस, कधी येणार आहेस, पुढचं बोलू का, सांगशील? लवकरच येतोय, सगळ्यांना सांगितलं मी लवकरच येतोय. एप्रिल किंवा मेमध्ये येईन. मी एक छोटासा प्रोजेक्ट आहे तो झाला की मी एप्रिल मेमध्ये लवकरच परत येतोय. डोंट वरी. मला ना आता साधारण असं वाटायला लागलं, ॲक्च्युली गोष्ट खूप भारी आहे की चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच मी आता गौरवशी गप्पा मारणार की काय, कधी जाणार आहे हास्यचित्र? सो एप्रिल आणि किंवा मे. हां, एक चित्रपट आहे आपलं, तसं झालं की मग मी कालच आमचं झालं सगळं बोलणं, होऊन जाईल सगळं. तर मी येतोय परत. मी कुठेही गेलेलो नाही आहे, माझ्या फक्त हाताचं दुखणं होतं म्हणून मी फक्त ब्रेक घेतला होता, बाकी काही नाही. खूप मस्त गाईस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू दर्शना, थँक्यू सो मच.